हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। आजपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक मुद्द्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत। अधिवेशनात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुण्यातील स्वारगेट अत्याचार प्रकरणावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता, तर धनंजय मुंडे आणि कोकाटेंच्या राजीनाम्यावरून अधिवेशन गाजण्याची शक्यता। सरकारमध्ये अजित पवारांची खुर्ची फिक्स, एकनाथ शिंदेंचा मिश्किल टोला। तुम्हाला तुमची खुर्ची फिक्स ठेवता आली नाही त्याला मी काय करू म्हणत अजित पवारांची कोपरखळी। मुक्ताईनगरमध्ये जत्रेतल्या छेडछाडी प्रकरणी आतापर्यंत मुख्य आरोपी अनिकेत भोईसह तिघांना अटक। एका अल्पवयीन आरोपीची चौकशी, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर 5 टवाळखोरांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। ठाण्यामध्ये शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये राडा। ठाकरेंच्या नेत्यांनी आनंद दिघेंच्या पुतळ्याला अभिवादन केल्यावर शिंदेंच्या शिवसेनेकडून दुग्धाभिषेक, तर शिंदेंच्या शिवसेनेची जोरदार घोषणाबाजी। सेबीच्या माजी अध्यक्ष माधवी पुरी बुच आणि 5 वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याचे मुंबईतील एसीबी कोर्टाचे आदेश। माजी प्रमुख माधवी बुच यांच्या समर्थनार्थ सेबीचं स्पष्टीकरण, याचिकाकर्त्यावरच आगपाखड। नालासोपाऱ्यात 5 वर्षीय चिमुकलीची 13 वर्षाच्या आतेभावानंच निर्घृण हत्या केली। घरातले सगळेजण चिमुकलीलाच जीव लावतात म्हणून संताप अनावर। तपासात उघड झालेल्या माहितीनं सर्वत्र खळबळ। फायरफ्लाय एरोस्पेस या खासगी कंपनीच्या ब्लू घोस्ट अवकाशयानाचं चंद्रावर यशस्वी लँडिंग। नासाच्याच यंत्रणेचा वापर करून चंद्रावर यान उतरवण्याचा पहिलाच यशस्वी प्रयत्न। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अ गटात टीम इंडियाचा सलग 3रा विजय। भारताची न्यूझीलंडवर 44 धावांनी मात। उपांत्य फेरीमध्ये मंगळवारी ऑस्ट्रेलियाशी गाठ। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचा पुन्हा एकदा